मुक्काव ते पंढरपूर पायदिंडी सोहळा दिवस दुसरा. निघायचं का, करायची का सुरुवात? चलायचं का पंढरपूरला? चला. जय जय रामकृष्ण हरी. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. सुखदेव दत्त. तर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी सचिन शिंदे घेऊन चाललोय तुम्हाला मुक्काव ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्यामध्ये. आज दिवस दुसरा आहे आणि सुंदर असा अभंग झाल्यानंतर आता पुढील दिंडीला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. दत्त मंदिरापासून आपण दिंडीला सुरुवात करणार आहोत. आज दिवस दुसरा आहे आणि सुंदर असा अभंग झालेला आहे आणि काही क्षणातच दिंडीला जोरदार सुरुवात होणार आहे. जय जय रामकृष्ण हरी. काल तर तुम्ही बघितलं किती मजा केली. डोंगरातून गेलो, दरेतून गेलो, पाण्यातून गेलो आणि आज दिवस दुसरा. काही क्षणातच सुंदर अशा दिंडीला जोरदार सुरुवात होणार आहे. बघूयात दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत काय काय घडतं, किती मजा येते आणि दिंडीला जोरदार सुरुवात अशी झालेली आहे. जाऊयात दिंडी सोबत, बघूयात दुसऱ्या दिवशी पायी दिंडीमध्ये काय काय मजा येते, किती किती मजा येते आणि आपल्याला काय काय खायला प्यायला मिळतं आणि प्लस काय काय आपल्याला आनंद मिळतो. बघूयात. खांदी पताका घेऊन वारी माळ तुळशीची शोभे गळा रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वार करी पंथा पांडुरंग मुक्काव ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही एकदम घनदाट अशा जंगलातून आणि डोंगरदरीतून चाललेलो आहोत. चला चला. अरे चला चला चला.
ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी. जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी. स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात. कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून. त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी. नाम घ्याता तुकाचे. सुंदर असं अभंग चालू आहे आणि थोड्याच वेळात नाश्त्याला सुरुवात होणार आहे आणि नाश्ता झाल्यानंतर जोरदार दिंडीला सुरुवात होणार आहे. पण मुक्काव ते पंढरपूर पायदिंडी सोहळा दिवस दुसरा काही क्षणातच जोरदार सुरुवात होणार आहे. पंढरीनाथ महाराज की जय, कृष्ण भगवान की जय, हर हर महाराज की जय. चला सुरू करा. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी सुंदर अशा दिंडीला सुरुवात झालेली आहे. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. सुंदर अशी दिंडी निसर्गरम्य वातावरण झाला. चालू आहे. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल चलायचं का झाला. पंढरपूरला? देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. वाहे झुळ 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 इंद्रायणी. आजीबाई तुम्हाला कसं वाटतं पायदिंडी सोहळा? वाहे झुळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची दूर पंढरी. वाट चालत निघे ही अलंकापुरी. साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी. बुक्का चंदन भाळी हलावी याला. अवघावकाश नामान भारी याला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. रूप सावळ गोजीर पंढरपुरी. रूप सावळ गोजीर पंढरपुरी. आस भेटीची लागे खुळ्या अंतरी.
देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल मध्ये जेव्हा दिंडी येते त्या प्रत्येक दिंडीचं अशा प्रकारे गावकरी स्वागत करतात आणि तुम्ही पाहू शकता किती प्रकारे पाय धुवून टिक्का वगैरे लावून सर्वांचे स्वागत केले गेले. पायदिंडी सोहळ्यामध्ये आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडीशी दिंडी चालल्यानंतर 2-4 किलोमीटर 5-1 किलोमीटर आलो असेल ना, पण 5-1 किलोमीटर दिंडी चालल्यानंतर लगेच दुपारच्या जेवणाची सोय झाली. मुगगाव ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्यामध्ये दुपारचे जेवण चालू आहे आणि हे जेवण करे वडगावातील पंचवटी वस्ती यांच्यातर्फे आहे. आजच्या अन्नदाते करे वडगावातील पंचवटी वस्ती प्रभू श्री रामचंद्रजींचं हे मंदिर आहे आणि हे बघा, आणि इथून संपूर्ण दिंडीला दुपारच्या जेवणाची सुविधा झालेली.